आपल्याला बिर्याणी बनवायची आहे, तर बिर्याणीसाठी ना पूर्ण मसाले लावून मॅरिनेट करून ठेवता आपण चिकन काय आहे, आणि चिकनवरती मी टाकलेलं आहे छानपैकी असं दही टाकल्यानंतर आपण टाकून घेऊ मिरच्या हिरव्या, मिरच्या टाकून घेतलेल्या आहेत. नंतर कांदा टाकून घ्यायचा आहे आपल्याला, कापलेला कांदा, टाकला आहे. खाली मटण आहे, वरती दही टाकले आणि त्याच्यावरती मिरच्या आणि कांदा टाकलेला आहे. नंतर आपण टाकून घेऊ अद्रक, कोथिंबीर आणि लसूण याचा पेस्ट. थोडीशी भाजीला ठेवता आपण. अद्रक, कोथिंबीर आणि लसूण याचा पेस्ट लावून टाकून घेतलेला आहे. नंतर आपल्याला टाकायचा आहे बिर्याणी मसाला. बिर्याणी मसाला टाकल्यानंतर हळद टाकायची आहे. छानपैकी हळद टाकलेली आहे. हळदनंतर मीठ टाकायचं आहे. दोन चमचे मीठ पण टाकून घेतलेलं आहे आपण. नंतर आपल्याला टाकायचं आहे तेजपत्ता, दालचिनी, विलायची आणि हे लवंग आणि मिरे असे पूर्णपणे टाकून घ्यायचे आहेत. तर आपण पूर्ण मसाला असा लावलेला आहे छानपैकी. तर आता ह्याला आपण मिक्स करून घ्यायचं. पूर्ण मसाले मिक्स करून घ्यायचे. तर छानपैकी मसाले असे लावून ठेवायचे आहेत. आणि हे मसाले ना लावून तुम्हाला 2 तास 4 तास काय वेळ जेवढा आहे तेवढा लावून असे ठेवल्यानंतर ना मसाले खूप ह्याच्यामध्ये मुरतात आणि बिर्याणी छान लागते. तर का मसाला पूर्ण मसाला लावलेला आहे आपण. थोडीशी हळद कमी वाटते, हळद टाकून घेऊ. छानपैकी असं सर्व मसाले लावून ठेवल्यानंतर ना बिर्याणी एकदम भारी होते. तर छानपैकी मसाले मिक्स झालेले आहेत आणि याला आपण झाकून ठेवू. बाकीचा जो व्हिडिओ आहे ना बिर्याणीचा मी पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवीन तुम्हाला. धन्यवाद. बाय बाय. टेक केअर.